नमस्कार. रत्न वार्ताहर संपादक संतोष सिंग चौहान. प्रथमतः आमच्यासोबत आहे ॲडव्होकेट विशालजी मोहन जानराव आणि त्यांच्यासोबत आहे त्यांची धर्मपत्नी जानराव मॅडम. सविस्तर जे क्राईम घडत आहे तर या क्राईमच्या संदर्भात आपण वकिलांशी चर्चा करूया. जानराव सर काय बोलतात काय नाही तर सविस्तर जाणून घेऊया. प्रथमतः सर्वप्रथम जय भीम नमो बुद्धाय. सदरच्या बाईटद्वारे मी सांगू इच्छितो की सध्या स्पेसिफिकली पुण्यामध्ये शहरी भागात आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीचं इतकं वाढले प्रमाण की महिला सुरक्षित नाही आहेत, पत्रकारांवर हल्ले होतात आणि सगळ्यात वर्स्ट थिंग म्हणजे ज्यावेळेस कोणता पत्रकार किंवा कोणती महिला पत्रकार पोलीस स्टेशनला जातात, पोलिसांची उद्धट आरडाई भाषा की आम्ही कंप्लेंट घेऊ शकत नाही. सदरच्या माध्यमातून ॲज अ हायकोर्ट ॲडव्होकेट आय वॉन्ट टू एक्सप्लेन की देर इज नो प्रोव्हिजन टू रिफ्यूज टू टेक द एफ आय आर. पोलिसांना कोणतेही अधिकार भारतीय घटनेने किंवा IPC 1860 आणि नवीन जो भारतीय न्याय सुरक्षा संहिता जो जुना होता CRPC, कुठलेही अधिकार दिलेले नाहीत की तुम्ही FIR रिफ्यूज करू शकत नाही. तसं केलं तर त्या सदरच्या पोलिसाला हु इज अ पब्लिक सर्वंट 6 महिन्याची शिक्षा ही कायद्यामध्ये तरतूद आहे, जो पहिला IPC 161 होता. परंतु पोलिसांची दादागिरी इतकी वाढली, स्पेसिफिकली पत्रकारांना. ज्यावेळेस कोणताही पत्रकार जातो की तिथे सदरच्या एरियामध्ये मुद्दा नंबर 1, एखाद्या गॅमलिंगची जर तक्रार करायला गेलं नाही घेत, उलट त्या पत्रकारावर, आता मी त्या पत्रकाराची नावं घेत नाही, मी त्यांचे स्वतः केसेस चालू आहेत, त्यांचे जामीन करून दिलेत, पण त्या पत्रकारावर सरळ खंडणीचे गुन्हे दाखल करतात. का? कारण पोलिसांचे जे धागेदोरे आहेत, मी स्पेसिफिकली सांगतो, पोलिसांचे जे धागेदोरे आहेत त्या सदरच्या गँग सोबत म्हणा, सदरच्या त्या मालकासोबत, त्या गॅमलिंगवाल्या संघ, ते कुठेतरी तुटले जातात. आणि पोलीस आम्हाला, जर आम्ही स्वतः वकील म्हणून गेलो तर आम्हाला हळूच म्हणतात, वकील साहेब सगळ्या खड्ड्यामध्येच तुम्हाला मलदा भेटणार नाही, तुम्हाला कुठेतरी खेकडे भेटतील, असं डायलॉग. मग आम्ही त्यांना डायलॉग काय म्हणतो, येऊ द्या कोर्टामध्ये, दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा. स्वतः मी 156(3) दाखल केलेले आहेत. तर सदरच्या बाईटनुसार मी